जय हिंद। मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार। आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं नाशिक येथे ध्वजारोहण होत असताना जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये राज्याचे मंत्री माननीय गिरीश महाजन साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, संभाजी राजांचं नाव घेतलं, मात्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्यांनी घेतलं नाही। म्हणून माधवी जाधव वनरक्षक अधिकारी यांनी आक्षेप घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलंच पाहिजे, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतलं पाहिजे याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे। मात्र त्याचबरोबर त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस पूर्ण काही त्रास सहन करून संविधान भारतात तयार केलं आणि त्या गणतंत्र दिनाच्या दिवशी राज्याचे महाराष्ट्राचे मंत्री जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत नसतील, त्यांना त्या नावाची अलर्जी असेल, तर मी पहिल्यांदा त्याचा निषेध करतो। ही बाब अत्यंत खेदजनक आहे। वर्दीमध्ये असणाऱ्या माझ्या भगिनी माधवी जाधव यांचा मी राग पाहिला, त्यांचा संताप पाहिला। बाबासाहेबांचं नाव पुसण्याचे कामे करतायत असं जाधव म्हणतायत। माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली तर मिळणार नाही, बाबासाहेबांचं नाव मी पुसू देणार नाही अशी त्या भगिनी म्हणतायत। मात्र तुमच्यावर निलंबनाची कारवाई झाली तर बहुजन विकास अभियान संबंध महाराष्ट्रावर आंदोलन करेल। बहुजन विकास अभियान रस्त्यावर येईल। आणि जे मंत्री आज बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आहेत, जे मंत्री बाबासाहेबांच्या घटनेमुळे आहेत, त्यांना बाबासाहेबांचं नाव घ्यायला काय आहे? तुमच्या तोडून नाव घेण्याची आम्हाला गरज नाही, मात्र तुम्ही त्या संविधानिक पदावर आम्ही तुम्हाला जाब विचार करतो। बहुजन विकास अभियान त्या घटनेचा तीव्र निषेध करते आणि या माधवी जाधवला भविष्यात क्रांतिकारी कारवाई केली तर बहुजन विकास अभियान तसं उत्तर देणारी सांगतो। जय भीम, जय हिंद, जय संविधान। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय।